श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ. प्रत्येकाच्या ठराविक वेळेनुसार राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होत असतो, ज्याचा शुभ अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास 2.5 दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. तसेच महिन्यातील एक दिवस चंद्र अस्त देखील होत असतो. चंद्र 17 मार्च 2026 रोजी पहाटे 5:29 अस्त होणार असून तसेच 20 मार्च 2026 रोजी रात्री 8:11 या स्थितीतून बाहेर येईल. चंद्राच्या अस्त स्थितीचा शुभ अशुभ प्रभाव 12 पैकी काही राशींच्या व्यक्तीवर पाहायला मिळतो. या 4 राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार. पहिली रास आहे कर्क. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राची अस्त स्थिती खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुखसमृद्धी वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होतील. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. यानंतरची रास आहे कन्या. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राची अस्त अवस्था लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. यानंतरची रास आहे वृषभ. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राची अस्त स्थिती अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. नात्यात गोडवा येईल. पुढची रास आहे कुंभ. चंद्राची अस्त स्थिती राशी या राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. बँक बॅलन्समध्ये घसघशीत वाढ होईल. तर स्वामी भक्तांनो, तुमची रास कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा. आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. राशीनुसार आपल्या जीवनात कोणकोणते बदल होतील ते आपण रोजच्या व्हिडिओतून पाहत असतो. आपले चॅनेल पुढे घेऊन जाण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.